नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन फॉर्म भरण्यासाठी हे 7 कागदपत्रे लागतील। तर आता नवीन फॉर्म भरण्यासाठी हे कोणते कागदपत्रे हे पहा। तर नवीन अपडेट आहे, नक्की पहा। ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले नाहीत अशा महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करणार आहात, अर्ज करण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत, कोणकोणते कागदपत्रे असायला पाहिजेत याबद्दलची माहिती प्रत्येक महिलांना असणं आवश्यक आहे। तुम्हाला जर नवीन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे पाहिजे या ठिकाणी पहा। तुम्हाला लाडकी बहीण या वेबसाईटवर यायचे आहे। या ठिकाणी आल्यावर तुम्हाला यामध्ये कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेले आहे। तर यामध्ये पहिला ऑप्शन पहा। तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद असणे आवश्यक आहे। आधार कार्ड प्रमाणे जे काही तुमचा अर्ज आहे यामध्ये तुमचा आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद असायला पाहिजे। त्यानंतरचा दुसरा ऑप्शन आहे आदिवासी प्रमाणपत्र। आदिवासी प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी जर आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर यापैकी तुम्हाला कोणतेही एक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी पुरावा लागणार आहे। त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे की महिलेचा जन्म हा परराज्यातील असल्यास त्या ठिकाणी पतीचे डॉक्युमेंट लागणार आहे। तर पतीचे कोणते डॉक्युमेंट लागणार आहे पहा। 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र यापैकी त्या महिलेच्या पतीचे तुम्हाला या ठिकाणी एक कागदपत्र लागणार आहे। त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन आहे की वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। जर तुमचे उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असेल तर 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे आणि पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न दाखल्याची तुम्हाला गरज लागणार नाही। तर तुमच्याकडे शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास तुम्हाला या ठिकाणी 2.5 लाखापर्यंतचे जे काही उत्पन्न आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर 5वा पॉईंट आहे की नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवरील तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। तर या एखाद्या महिलेचे लग्न झाले असेल आणि तिचे जर का रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर त्या ठिकाणी त्या महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे त्या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर 6वा पॉईंट आहे की बँक खात्याचा तपशील हे खाते आधार लिंक असावे। या ठिकाणी तुम्हाला जे काही तुम्ही फॉर्म भरताना बँक खाते देणार आहे ते बँक खाते द्यायच्या वेळेस तुम्ही ते खाते आपले आधार लिंक आहे की नाही हे माहीत असणे आवश्यक आहे। तुमचे जर का खाते आधार लिंक असेल तरच तुम्हाला हे डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळणार आहे। तर हे आपले खाते आधार लिंक आहे की नाही, हे डीबीटी लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडीच व्हिडिओ बनवलेला आहे आणि आय बटनवरती तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही हा व्हिडिओ आपला आधार सिडिंग झालेला आहे की नाही, आपलं आधार आपल्या बँकेला लिंक आहे की नाही हे पाहू शकता। तर त्यानंतरचा 7वा ऑप्शन आहे की लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो। तर लाभार्थी महिलेचे जे काही हमीपत्र आहे ते आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल। टेलिग्रामची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर लाभार्थीचे हमीपत्र या ठिकाणी ते जेवढे दिलेले बॉक्स आहे त्या बॉक्सवरती तुम्हाला टिक करून हे हमीपत्र जोडायचे आहे व त्यानंतर जी काही महिला असेल त्या महिलेचा फोटो आणि त्या महिलेचा फोटो जर का नसेल तर पासपोर्ट फोटोसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही घरी बसल्यासुद्धा अर्ज करू शकता। भरपूर अशा महिलांचे अर्ज हे नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत। ज्यांनी नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत त्यांना परत यामध्ये अर्ज करण्याची गरज नाही। ज्यांचे अर्ज केलेला नाही अशा महिलांनी मात्र नक्की या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी अर्जदार लॉग इन या बटनावरती या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून या ठिकाणून तुम्ही तुमचा अर्ज किंवा या ठिकाणून तुम्ही लॉग इन करून मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता। आणि जर तुम्ही अर्ज करण्यासाठी याच्या अगोदर अर्ज करेल नसेल तर क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमची अकाउंट तयार करून या ठिकाणी तुम्ही पूर्ण माहिती भरून साइन अप करून त्यानंतर तुम्ही लॉग इन करून या ठिकाणी तुम्ही आत्ता बनवलेल्या अकाउंटमधील मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून अर्ज करू शकता। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की पाठवा। धन्यवाद।